वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनी गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकणे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासी आम्हा जगदीसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनी गायनाची उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ संतभूषण वैराग्याची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु पंचमवेद निर्माते जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या 4 चरणांचा गोड असा अभंग आज या ठिकाणी संकीर्तन रूपी सेवे करता घेतलाय विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वैष्णवांच्या संगतीमुळे प्राप्त झालेल्या उच्चतम कोटीच्या सुखाच्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराय या अभंगाद्वारे विशद करतात विठ्ठल जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषी अत्याधरू विवेकावरी सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो कापुलती तुझ लागी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः प्रमाणं भवाते हृदं मामकाना नितं वक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू 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 पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रम खलानीशवादा पणोदार्हलक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं बहुलरजसे विश्वत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारी हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रे गुण्नि शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माझिया बोबडिया बोला 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 चित्त द्यावे विठ्ठला चित्त द्यावे विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला चित्त द्यावे विठ्ठला जय चित्त द्यावे विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला बोबडिया बोला बोबडिया बोला विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुले आनंदे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत परमंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांचल कल्पतरू तडिद्वित विनंदित पितांबरधारी पंढरीधीश पांडुरंग परमात्माच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मस्वरूप सद्गुरू लहरीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी नामदेव महाराज शिंगवे वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्याम महाराज शास्त्री रायपूर यांच्या कृपा आशीर्वादाने निवृत्ती महाराज शिंगवे यांच्या स्वज्वल अशा प्रेरणेने आपला हा गोड असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपला हा गोड असा नामसप्ताह या ठिकाणी चालू आहे। महिला सप्ताह या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या नामसप्ताहामधील आजची ही 6व्या दिवसाची संकीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली। आपण सर्व आयोजक नियोजक संयोजक सर्व सप्ताह कमिटी सर्वांच्या स्वज्वल अशा दर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यानं गोड असा आपला हा नामसप्ताह चालू आहे। या नामसप्ताहामधील आजची ही 6व्या दिवसाची संकीर्तनाची सेवा ज्यांनी ही सेवा घेतली आहे ते आपले कैलास भाऊ
आणि आपले सुनील भाऊ जाधव, कैलास भाऊ गोजरे, सुनील भाऊ जाधव यांनी त्यांच्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज ही सेवा घेतलेली आहे. त्या निमित्ताने आपणा सर्वांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने हे माझं मी परमभाग्य समजते. आणि सेवेकरता ज्यांची उपस्थिती आहे, गेल्या 6 दिवसापासून आपण ज्यांचं गायन या ठिकाणी श्रवण करत आहात, ज्यांचं मृदुंगवादन आपण या ठिकाणी श्रवण करत आहात, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, ख्यातनाम मृदुंगाचार्य, एक पुरुषानं काय मृदुंग वाजवावा एवढा मृदुंग आमच्या यशोदाताई वाजवतात. एवढा गोड मृदुंग आमच्या यशोदाताई वाजवतात. एकदम मोठ्या जोरदार टाळ्या तर वाजवा. ते मृदुंग एवढ्या जोराने वाजवतात, तुम्हाला टाळ्या वाजवता येत नाही का हो? फार गोड स्वभावाच्या आमच्या यशोदाताई. खरं तर महाराष्ट्रातील हिरे तुम्ही इथे आणलेले हो. आमच्या या ठिकाणी गायनाची गोड अशी साथ या ठिकाणी करताय आमच्या भगिनी. गोड स्वभाव ज्यांचा आहे आमच्या रुपालीताई, गोड कीर्तनही करतात. आमच्या रुपालीताई करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी राणीताई गोड अशा गायनही करतात आणि गोड असं कीर्तनही करतात. ज्यांना सरस्वती प्रसन्न आहे, म्हणायला हरकत नाही, ज्यांच्या आवाजात गोडवा आहे, आमच्या राणीताई, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी महिला मंडळ उपस्थित आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शिष्टमय अतिशय गोड आहे आमचे कातरणीचे भाऊ, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार गोड नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं आपला हा पहिला सप्ताह आहे ना, महिला सप्ताह, पहिला सप्ताह आपण या ठिकाणी करताय. आणि इथून मागे फार मोठे मोठे सप्ताह आपण केले. मला आठवतं तो सप्ताह की आपण मोठे मोठे फार दिग्गज कीर्तनकार या ठिकाणी आणलेले होते. मला वाटतं बाळू महाराज गिरगावकर, अक्रूर महाराज साखरे, फार मोठे या ठिकाणी वक्ते या ठिकाणी येऊन गेलेले आहे. आणि यावर्षी आपण या ठिकाणी मोठा महिला सप्ताह आपण सर्वांनी आयोजित केला आहे. सर्व आयोजक, नियोजक, संयोजक या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, अगदी नियोजित वेळामध्ये आपण सेवा करणार आहेत. ऐका, सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. 4 चरणांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय वैष्णवांच्या संगतीमुळे प्राप्त झालेल्या उच्चतम कोटीच्या सुखाच्या अवस्थेचं वर्णन तुकोबराय या अभंगाद्वारे करताय. ऐका, ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते योग्यांची माऊली, ज्ञानियांचे शिरोमणी अलंकापूर पीठाधीश्वर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. भक्ती म्हटली की भगवंताचे लाडके लढवा एकनिष्ठ भक्त म्हणजे नामदेव महाराज. शांती म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतात ते शांतीचे सागर, शांतीचे महामेरू पैठण निवासी नाथ महाराज. आणि ऐका, वैराग्य म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते जगद्गुरु श्री संत तुकोबराय. आद्यगुरु शंकराचार्यांनी वर्णन करावं. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासी तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आणि माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर.
नानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबर आहे. भक्ती म्हटली की भगवंताचे लाडके लडवळा एक निष्ठा असणारे भक्त म्हणजे नामदेव महाराज. त्या नामदेव महाराजांचा अधिकार नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे, की ज्यांच्या हाताने भगवंतांना नैवेद्य खावा एवढे अधिकार संपन्न असलेले नामदेव महाराज. आपणही भगवंताच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवतो. महिला मंडळ ठेवतो की नाही? कधी ठेवतो? माईक देऊ तुम्हाला बोलायला? कधी ठेवतो? बोला ना, व्हा ना कबूल आता सणावाराला. बर, सणावाराला आपण नैवेद्याचं ताट भगवंताच्या समोर ठेवतो. बर, नैवेद्याचं ताट भगवंताच्या समोर ठेवल्यानंतर मला खरं खरं एका प्रश्नाचं उत्तर द्या. देवाचं नैवेद्य आहे, तो देवाचं नैवेद्य केवढा असतो ना आपली पोळी केवढी असते हो? मला वाटतं आपली पोळी एवढी असते आणि देवाचं नैवेद्य एवढा असतं, नाही का? मग आपली पोळी एवढी असते आणि देवाचं नैवेद्य. बर, त्या नैवेद्यावरती किती भजे ठेवलेले असतात? नाही, आपला चुकीचा प्रश्न विचारला मी तुम्हाला. एका भज्यात किती नैवेद्य केलेले असतात? आता आता समजेल तुम्हाला. एका भज्यात किती नैवेद्य केलेले असतात? काय आमची आजी काय करायची माहिती काय? सणावाराला असे भजे तळणे की भजे तळल्यानंतर आजी काय करायची, मोठे मोठे भजे काढून घ्यायची. मोठे मोठे भजे काढून घेतले की भज्या आपले तेलामध्ये ते बारीक बारीक भजे असतात बघा, छोटे छोटे भजे नाही, त्या भज्यांची पिल्लं छोटे छोटे पिल्लं ते सगळं घ्यायची. यशोदाताई ते सगळं ठेवत नव्हती, त्याचे बारीक बारीक तुकडे करायची आणि त्याच्या नैवेद्यावरती ठेवायची. तेव्हापासून मला कळालं देवाला म्हणा ना थोडं द्यावं लागतं. बरं, कुरडाई कुरडाई किती कुरडाई ठेवतात त्याच्यावर? एक तार. आमच्याकडे एक माकुडा म्हणतात. बरं, आंब्याचे दिवस चालू आहे आता. आंब्याचे किती रस टाकतात नैवेद्यावरती? चमच्याभर. चमच्याभर फार उदार आहे हो मग इथल्या महिला. आमच्याकडे असं नाही करत. म्हणजे आपला भाग एवढं जास्त दूर नाहीये, पण मग पातेल्यामध्ये रस आहे, काय करतात, रसामध्ये बोट बुडवतात आणि अशा बोटाने शिंपडतात. असा नैवेद्य तर आपला आहे. ऐका, भगवंताच्या समोर आपण ज्या वेळेला नैवेद्याचं ताट ठेवतो ना त्यावेळेला भगवंताला प्रार्थना करा. शर्करा खंड खाद्यानी दधी क्षीर कृतानी च प्रसादं भक्ष भोजं च नैवेद्यं प्रतिगुह्यता केशवा माधवा गोविंदा गोपाळा जीवितु कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जीवितु गा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मधुसूदन मुरारी जीवितु नरहरी पांडुरंगा. ऐसे ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा. भगवंतांना नैवेद्य खाल्ला हो. हा नाम्याची खीरचा चोखोबांची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा
भगवंताने नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खावा एवढे अधिकार संपन्न असलेले नामदेव महाराज. शांती म्हटली की पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज जे संतही आहेत, जे शांतही आहेत आणि जे श्रीमंतही आहेत. किती शांतता नाथ महाराजांच्या ठिकाणी. यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन या मुक्त केला. ही शांतता नाथ महाराजांच्या ठिकाणी. आणि ऐका, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री संत तुकोबराय आणि तुकोबरांचा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. जरी जगद्गुरु श्री संत तुकोबरा तुम्हा आम्हाला मानवी वेशामध्ये दिसत असतील तरी तुकोबरांचा अधिकार सांगितला आहे का. तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापक सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पाया दाखविया आरती तुकारामा. वा, ऐका मित्रांनो, मित्राचं चांगल्या शब्दात वर्णन करावं यात काही विशेष नाहीये. याच्यात काय विशेष आहे. मित्रानं मित्राचं कौतुक केलं याच्यात विशेष नाही. ऐका, कौतुक करावं वैर्यानं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले एवढे अधिकार संपन्न असलेले जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याशी संवाद करताय. का अभंग आपण सर्वांनी ऐकलाय. अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबरा भगवंताशी संवाद करतात. आपण जर गाथ्याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबरा आपल्याला जनाशी संवाद करताना दिसतात. काही अभंगामध्ये तुकोबरा मनाशी संवाद करतात. काही अभंगामध्ये तुकोबराय पत्नीशी संवाद करताना आपल्याला दिसतात. काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय भक्ताशी संवाद करताय, देवाशी संवाद करताय. ऐका, जनाशी संवाद करत असताना जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या कुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जनाशी संवाद करतात. मनाशी संवाद करत असताना जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. मनाशी संवाद करतात. पत्नीशी बोलत असताना तुकोबराय वर्णन करतात. देव पहावया करियो सायास न धरी हे आस नाशिवंत. पत्नीशी बोलतात. भक्ताशी संवाद करत असताना तुकोबराय वर्णन करतात. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा. भक्ताशी संवाद करतात. काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबरा भगवंताशी संवाद करतात. देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मोज. भगवंताशी संवाद आहे. देव ऐके ही विनंती देव ऐके ही विनंती देवा ऐके ही विनंती देवा ऐके ही विनंती. मजन कोरे ही मुक्ती मजन कोरे ही मुक्ती. मजन कोरे ही बुद्धी मजन कोरे ही बुद्धी. दयाई जागती
भगवंताशी संवाद करतात. देवा ऐके ही विनंती, मज नको रे ही मुक्ती, तया इच्छा गती हेच सुख आगळे. भगवंताशी संवाद करता ऐका. मग या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय भगवंताशी संवाद करतात. काय संवाद करताय ऐका. मग संवाद म्हणजे काय, संवाद कशाला म्हणायचा ऐका. संवाद करण्याकरता अगोदर वाद कळाला पाहिजे, वाद करण्याकरता विवाद कळायला पाहिजे. वाद विवाद आणि संवाद हे का सांगायचं माहिती आहे मला, कारण अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संवाद करताय. कशाला म्हणायचं वाद, कशाला म्हणायचं विवाद आणि कशाला म्हणायचं संवाद ऐका. वाद, वाद म्हणजे काय, वाद म्हणजे काय बोलते का, माईक घेऊन येऊ तिथं मधी. वाद म्हणजे काय, भांडण. वाद म्हणजे भांडण. आणि इथं बसलेल्या पैकी असं कोण आहे की ज्याला भांडण माहिती नाही हो, आहे का, बोला ना. मला तरी वाटतं असं एकही व्यक्ती सापडणार नाही भाऊ, नाही का, ज्याला भांडण माहिती नाही. इकडून आरे म्हटलं की तिकडून कारे म्हणण्यासाठी माणूस तयारच असतो. वाद म्हणजे भांडण, वाद. दुसरं सांगितलं विवाद. विवाद म्हणजे काय, विवाद कशाला म्हणायचं ऐका. एका विषयाच्या संबंधानं विरुद्ध आलेली दोन मतं याला म्हणायचं विवाद. दोन व्यक्ती एका ठिकाणी बसलेले आहेत, एका ठिकाणी बसून एका विषयावरती भिन्न भिन्न चर्चा करताय, याला म्हणायचं विवाद. समाजामध्ये दोन वर्ग आहे, समाजामध्ये वर्ग दोन. पहिला वर्ग आहे जो भगवंताला मानतो आणि दुसरा वर्ग आहे जो देवाला मानत नाही. दोन वर्ग आहे. जो एक वर्ग देवाला मानतो, एक वर्ग देवाला मानत नाही. जो वर्ग देवाला मानत नाही ना ते लोक म्हणतात, ताई तुम्ही म्हणताय जगामध्ये देव आहे, देव आहे, देव आहे, तर मला सांगा ताई जगामध्ये देव आहे ना, तर देव दाखवा. मला सांगा देव दाखवण्याची गोष्ट आहे का, देव दाखवण्याची गोष्ट नाही, देव अनुभवण्याची गोष्ट आहे. देव दाखवता येत नाही हो. मला सांगा इथं बसलेल्यापैकी मी कुणाला जरी सहज प्रश्न केला, सहज जरी विचारलं की सूर्य कसा दिसतो, कुणाला विचारलं सूर्य कसा दिसतो, तर कोणी सहजपणे उत्तर देईल, ताई सूर्य की नाही लाल आहे, ताई सूर्य की नाही गोल आहे, ताई सूर्य तेजस्वी आहे. इथं बसलेल्यापैकी कुणाला जरी सहज प्रश्न विचारला तर कुणी सहजपणे उत्तर देईल. का, कारण सूर्य आपण सगळ्यांनी पाहिलाय. पण हाच प्रश्न तुम्ही घुबडाला विचारा, का रे बाबा सूर्य कसा दिसतो, ते घुबड तुम्हाला उत्तर देईल हे सूर्य, अहो हे सूर्यवीर्य सगळं काल्पनिक आहे. या जगामध्ये सूर्य नाही. मला सांगा या जगात सूर्य नाही का, तो घुबडाला दिसत नाही. हा, जगात सूर्य आहे पण तो घुबडाला दिसत नाही. सांगू तुम्हाला, फुल आहे, फुल, फुलात सुगंध आहे पण त्या फुलातला सुगंध दिसत नाही. लाकडात अग्नी आहे पण त्या लाकडातला अग्नी दिसत. तुम्ही हातामध्ये तांब्याभर, ग्लासभर, चरीभर, वाटीभर दूध घ्या, त्या दुधामध्ये तूप आहे पण त्या दुधातलं तूप दिसत. उसामध्ये साखर आहे, उसामध्ये रस आहे पण उसातली साखर दिसत नाही, उसातला रस दिसत नाही. ऐका, फुलामध्ये सुगंध आहे पण फुलातला सुगंध करण्याकरता फुलाचा वास घ्यावा लागतो, तेव्हा फुलाचा सुगंध येतो. लाकडामध्ये अग्नी आहे पण लाकडातला अग्नी पाहण्याकरता लाकूड पेटवावं लागतं, तेव्हा कुठं लाकूड पेटवल्यानंतर त्या अग्नीची जाणीव तुम्हाला होते. दुधामध्ये तूप आहे पण त्यासाठी काही प्रक्रिया सांगितली. दुधापासून दही, दह्यापासून लोणी आणि लोण्यापासून तूप, ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. उसात साखर आहे, उसात रस आहे पण त्याच्यासाठी कारखान्यामधील सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तसं आहे का, या जगात भगवंत आहे पण तो भगवान परमात्मा करण्यासाठी एकनिष्ठ शुद्ध भावयुक्त श्रद्धापूर्वक अंतकरणापासून केलेले उच्च कोटीच्या भावनेची श्रद्धा मनामध्ये असायला लागती, तेव्हा कुठे भगवान परमात्मा करतो. सुभाषितकार वर्णन करतात ऐका. टाळ्या वाजवायच्या असेल तर मोठ्याने वाजवा ना, असं जोरात वाजवा ना. सुभाषितकार वर्णन करतात ऐका. पुष्पे गंधम थिले तैलम काष्टे वह्नी पये घृतम इक्षो गुंडम तथा देहि पश्चात्मानं विवेकतः. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची ओवी ऐका. मलिया नीळ शीतळू पालवी नये गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नये तैसा जाना सर्वेश्वरू म्हणो नये साना थोरू याच्या स्वरूपाचा निर्धारू कवन जाणी. भगवंत आहे पण दाखवता येत नाही. समाजामधले दोन वर्ग, एक वर्ग देवाला मानतो आणि एक वर्ग देवाला मानत नाही. विठ्ठल
समाजामध्ये असे काही लोक आहे, असे काही मोजके लोक आहे की ज्यांना मूर्तीची पूजा मान्य नाहीये बरं का. मूर्तीची पूजा मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही मुक्या प्राण्यांमध्ये माणसांमध्ये देव शोधा. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, मुक्या प्राण्यांमध्ये माणसांमध्ये देव शोधला पाहिजे, ही आपल्या संतांची शिकवण आहे. पण ऐका, मूर्तीमध्ये देव नाही ना, ही भूमिका मात्र त्यांची चुकीची. ही भूमिका कशी चुकीची तुम्हाला सांगते ऐका. एकदा स्वामी विवेकानंद जगभ्रमंती करण्यासाठी निघाले. जगभ्रमंती करण्यासाठी निघाल्यानंतर राजपुताना नावाचा विरांचा प्रदेश, त्या विरांच्या प्रदेशामध्ये स्वामी विवेकानंद पोचले. तिथं गेल्यानंतर तिथला जो राजा आहे मलंग सिंग, त्या राजाशी भेट झाली. स्वामीजी आणि तो राजा दोघांमध्ये चर्चा झाली, फार बहरदार चर्चा झाली ऐका. ती चर्चा चालू असताना राजानं त्यांचं एक मत व्यक्त केलं ऐका. राजा सांगू लागला, स्वामीजी मी देवाला मानतो, माझा देवावरती विश्वासही आहे, पण स्वामीजी एक सांगू का, माझा मूर्ती पूजेवर अजिबात विश्वास नाही. ती एक निवड दगड लाकूड धातूची पूजा आहे. त्या दगडात कसला आला देव? त्या दगडातला देव बोलत नाही, चालत नाही, हालत नाही, काही क्रिया करत नाही, त्या दगडात कसला आला देव? स्वामीजींनी शांतपणाने ऐकून घेतलं ऐका. इकडे लक्ष द्या तुम्ही. स्वामीजींनी शांतपणाने ऐकून घेतलं, काही प्रतिउत्तर दिलं नाही स्वामीजींनी. स्वामीजी हाताची घडी घातली स्वामीजींनी आणि इकडे तिकडे पाहू लागले. पाहत असताना स्वामीजींना भिंतीवरती प्रतिमा दिसली. भिंतीवरती प्रतिमा पाहिली स्वामीजींनी आणि प्रश्न केला, महाराज राजे साहेब या भिंतीवरती प्रतिमा आहे, ही प्रतिमा कोणाची? राजानं सांगितलं, स्वामीजी वडील आहे माझे, वारले ते आता. बर वारले, घ्या बरं ती प्रतिमा खाली. ती भिंतीवरती असलेली प्रतिमा, तो फोटो खाली घेतला, समोर ठेवला. स्वामीजी म्हटले, राजेसाहेब वडील आहे तुमचे? हो माझे वडील वारले ते आता. बर राजेसाहेब थुंका त्या फोटोवरती. राजाला राग आला, स्वामी काय बोलताय तुम्ही? अहो बाप आहे माझा, बाप. स्वामीजी म्हटले, बाप नाही हो, बाप तुमचा वारलाय, बाप वारलाय तुमचा. हा बापाचा काय फोटो आहे? मला सांगा राजेसाहेब, या फोटोतला बाप बोलतो का, चालतो का, खातो का, काय हालचाल करतो का? निर्जीव फोटो आहे ना, निर्जीव फोटोत कसला आला बाप? राजानं सांगितलं, स्वामीजी तुम्ही म्हणताय ते बरोबर, या फोटोतला बाप बोलत नाही, चालत नाही, खात नाही, पित नाही, हे सगळं बरोबर आहे, पण त्या फोटो मधल्या असलेल्या बापाबद्दलची काहीतरी श्रद्धा, निष्ठा, अस्मिता काहीतरी आहे म्हटलं माझी. स्वामीजींनी ऐकून घेतलं आणि काय गोड उत्तर दिलं ऐका स्वामीजींनी. स्वामींनी सांगितलं, राजे साहेब या निर्जीव फोटोतल्या बापाबद्दल जर तुमची एवढी श्रद्धा, निष्ठा, अस्मिता असेल, तर या संपूर्ण जगाच्या बापाबद्दलची असलेली श्रद्धा, निष्ठा, भावना, अस्मिता, भाव, प्रेम प्रगट करणं, मूर्तीची पूजा करणं चुकीचं कसं काय? आमच्या साधू संतांना भगवंताचं अस्तित्व सांगितलंय, आपण मान्य केलं पाहिजे. भगवान परमात्मा नाही अशी एकही जागा नाही. तो भगवंत जळी स्थळी काष्टी पाशी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरणी उराला चरा चरारी, भरणी उरला चरा चरारी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. वरुणी उरला चरा रे, वरुणी उरला चरा रे, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. वा. देव नटला चराचरी भरून उरला, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. भगवंत नाही अशी एकही जागा नाही ऐका. जडी स्थळी काष्टी पाषाणी या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये भगवंत सामावलाय. विठ्ठल जडी स्थळी भरेला
रीता ठावणा ही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल भगवंत नाही अशी एकही जागा नाही. साधू महात्मे सांगतात, संत आपल्याला सांगतात आपण विश्वास ठेवला पाहिजे हो, पण आपण विश्वास ठेवत नाही. संत महात्म्यांवरती आपला विश्वास नाही. मला सांगा, जे लोक मळ्यात राहतात, जे लोक वस्तीवरती राहतात दादा, त्यांच्या प्रत्येकाच्या वस्तीवरती कुत्रं पाळलेलं असतं की नाही? रात्रीच्या वेळेला एखादा चोर म्हणा, एखादा हिंस्र प्राणी म्हणा, त्या कुत्र्यानं पाहिला की ते कुत्रं काय करायला लागतं? बोला ना तुम्ही, माईक देऊ का तुम्हाला? ते कुत्रं काय करायला लागतं? भुंकायला लागतं. ते कुत्रं भुंकायला लागलं की बाकीच्या वस्तीवरचे जेवढे काही कुत्रे आहेत ते सगळे कुत्रे काय करायला लागतात? भुंकायला लागतात. मला सांगा, त्या बाकीच्या वस्तीवरच्या कुत्र्यांनी चोराला पाहिलंय का? पाहिलंय का? नाही. त्या कुत्र्याने त्या चोराला पाहिलं नाही, पण त्या सगळ्या कुत्र्यांना माहिती आहे ज्या अर्थी हे भुंकतय ना त्या अर्थी यानं काहीतरी पाहिलंय. त्या सगळ्या कुत्र्यांचा त्या कुत्र्यावरती काय आहे? विश्वास. मोठ्याने बोला, काय आहे? विश्वास. पण दुर्दैव आपल्या समाजाचं आहे, कुत्रे कुत्र्यावरती विश्वास ठेवतात, पण माणसं संत महात्म्यांवरती विश्वास ठेवायला तयार नाही. ठेवा ना विश्वास. संत महात्मे सांगतात ना, जगात देव आहे, घ्या अनुभव घ्या, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवायला शिका. जगातले दोन वर्ग, एक वर्ग देवाला मानतो आणि एक वर्ग देवाला मानत नाही. जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवंताला घेतलं. तुकोबरायांनी लोकांच्या घरोघर गेली, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयताला घर पुसोणी. देव घ्या, देव घ्या, देव घ्या म्हणावं तुकोबरायांनी. आणि लोकांचं उत्तर आहे, देव न लगे, 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 देव न लगे. देव न लगे, देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुदले रुदले जागे, समाजातले दोन वर्ग. तुकोबरायांनी देव घ्या म्हणावं आणि लोकांनी उत्तर द्यावं, देव न लगे, देव न लगे. तुमचा देव तुम्हाला राहू द्या, तुमच्या देवाची गरज आम्हाला नाही का? तर साठवणीची रुदले जागे, देवाला ठेवायला म्हणे जागा नाही. लोकांचं उत्तर, एका विषयाच्या संबंधानं विरुद्ध आलेली दोन मतं, याला म्हणायचं विवाद. विठ्ठल वाद, विवाद आणि संवाद. वाद सांगितला, विवाद तुम्हाला सांगितला, आता संवाद आहे का? संवाद म्हणजे काय माहिती आहे का? संवाद कशाला म्हणायचा? दोन व्यक्ती समोर उभे आहेत, समोर दोन व्यक्ती उभे आहेत, त्या दोन व्यक्तींचं समोरासमोर प्रत्यक्ष बोलणं चालू आहे, याला म्हणायचं संवाद. दोघांचं बोलणं चालू आहे, संवाद म्हणायचं याला. ऐका, तशी आजची जर आपण परिस्थिती बघितली, तर आजची परिस्थिती अशी आहे, लोकांचा संवाद आज संपलेला आहे, लोकांचं बोलणं आज संपलेलं आहे. लोक एकमेकांशी बोलायला तयार नाही, एकमेकांशी संवाद करायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे, आज हातामध्ये काय आलाय? मोबाईल आलाय. मोबाईल आलाय ना, लोकांचं बोलणं संपलं, संवाद संपला. शेजारी शेजारी बसलेले असतात, पण एकमेकांशी बोलायला तयार होत नाही. बसमध्ये जर बसली ना, बाबा तुम्ही बसने प्रवास केला असेल, बसमध्ये बसला की बसमध्ये बसल्यानंतर हातामध्ये मोबाईल नव्हता हो तुमच्या,
मागच्या काळामध्ये होता का मोबाईल? हातामध्ये मोबाईल नाही. तुम्ही काय करायचे? बसमध्ये बसले की बसमध्ये बसल्यानंतर शेजारी कोण आहे त्याच्याशी बोलायचे, चर्चा करायचे. बोलता बोलता सगळे नाते गोते पाहुणे, याची मुलगी तिथे आहे, त्याची मुलगी तिथे आहे, बोलता 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 सगळे नाते गोते निघायचे. बरोबर आहे की नाही? आता शेजारी बसलेले असते तरी ओळखू येत नाही कोणी. का? हातामध्ये मोबाईल आला. संवाद संपला लोकांचा. पूर्वीचं असं होतं, पाहुणा जर घरात आला, पाहुणा घरात आला की हॉलमध्ये बसायचा. हॉलमध्ये बसला की घरातली बाई पाणी घेऊन जायची ग्लासभर पाणी पाहुण्याला दिलं की पाहुणा विचारायचा, दादा कितवीला आहे, दीदी कितवीला आहे, शाळेत कितवीला जातात, पाऊस पाणी किती, पीक पाणी कसं आहे विचारायचं. कोणता पाहुणा? बोला ना, कोणता पाहुणा? पूर्वीचा पाहुणा. आत्ताचा पाहुणा आला, हॉलमध्ये बसला, हॉलमध्ये बसल्यानंतर घरातली बाई पाणी घेऊन जाती. आत्ताचा पाहुणा असं काही विचारितच नाही, दादा कितवीला आहे, दीदी कितवीला आहे, पाऊस किती झाला, पाणी किती झालं, पीक पाणी कसं आहे, काहीच नाही. तो काय करतो माहिती आहे का? खिशामधून मोबाईल काढतो. खिशातून मोबाईल काढला की समोर धरतो आणि त्या ताईला म्हणतो, ताई ह्या मोबाईलची सिपिन आहे का हो? आता कळलं काही ना काही ना घरी जाऊन करत का मोबाईल स्विच ऑफ आहे, डिस्टर्ब आहे. ऐका, संवाद संपला लोकांचा. तुकोबरा अभंगाद्वारे भगवंताशी संवाद करताय. अभंग तुम्ही सर्वांनी ऐकला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. मग तुम्ही म्हणाल अभंगामध्ये फक्त तुकोबराय बोलताय, भगवंत बोलताय, असं कुठेही वर्णन नाही, कुठेही उल्लेख नाही. मग संवाद म्हणायचा कसा? ऐका, काही वेळेला असं जर उत्तर सापडत नसेल तर काही ठिकाणी अनुमान प्रमाण लावावं लागतो. अनुमान प्रमाण म्हणजे काय माहितीये का? यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी धूर निघतोय त्या अर्थी समजून जायचं तिथं काहीतरी पेटलेलं आहे. गावामध्ये टाळ्यांचा मृदुंगाचा आवाज येतोय, समजून जायचं गावामध्ये कीर्तनाला सुरुवात झालेली आहे, हरिपाठाला सुरुवात झालेली आहे. एखादा घर आहे, गर्दी जमलेली आहे, लोक येत आहे, गाड्या लावताय, रडणं गागणं चालू आहे, कुणी सुतळे आणतंय, कुणी बांबू आणतंय, प्रत्येकाची धावपळ सुरू आहे. समजून जायचं तिथं कोणीतरी जन्माला आलेलं आहे, नाही का? तिथं कोणीतरी गेलेलं आहे. काय अनुमान आहे? इथं तुम्ही सगळे बसले, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिला कळता, हसताय, बोलताय, विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देताय, कमळाच्या फुलासारखे, गुलाबाच्या फुलासारखे असे टवटवीत बसलेले आहेत. समजून जायचं यांना कीर्तनाची आवड आहे. नाही तर इथं आले, इथं बसले, हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही, विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत नाही. समजून जायचं यांना बळच कीर्तनाला आणलेलं. अनुमान आहे. अभंगामध्ये तुकोबराय बोलताय, भगवंताशी संवाद करताय. काय संवाद आहे का? जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी गळ्यामध्ये विणा अडकवला, हातामध्ये चिपळ्या घेतले आणि जगद्गुरु श्री संत तुकोबराय पंढरपूरकडे निघाले. गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळा आहे. भगवंताचं भजन करत 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 तुकोबराय निघाले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, भजन करत करत निघाले. ऐका, पंढरपूरमध्ये पोहोचले. ज्या पंढरपूरकडे तुकोबराय निघालाय ना, त्यात पंढरपूरचा महिमा आहे. ऐका, पंढरीचे महिमान रावडे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपूरचा महिमा आहे. तिथं गेले. तिथं गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केले. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि भगवान परमात्म्याच्या समोर जगद्गुरु श्री संत तुकोबराय उभे.
भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन तुकोबराय निघाले. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने तुकोबरायांना आवाज दिला, ओ तुकोबा. आणि तुकोबरायांनी मागे वळून पाहिलं. काय देवा? तुकोबा जरा थांबा, मला बोलायचंय. तुकोबराय एका साईडला एका बाजूला उभे राहिले. कधी मध्ये भगवंत तुकोबरायांकडे बघायचे. अर्धा तास झाला, 1 तास झाला, भगवंताशी भगवान परमात्मा तुकोबरायांशी काय बोलत नसायचे, फक्त बघायचे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हटले, देवा जाऊ का आता? नाही तुकोबा जरा थांबा, मला बोलायचंय. पुन्हा भगवंत तुकोबरायांकडे बघायचे, पण बोलत काहीच नाही. अर्धा 1 तास झाला, तुकोबा थांबा. देवा जाऊ का? नाही तुकोबा थांबा. शेवटी जगद्गुरु श्री संत तुकोबराय वैतागले. देवा जाऊ का आता? नाही तुकोबा थांबा. काय देवा मगाचपासून ऐकतोय थांबा 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 थांबा, बोलत तर काहीच नाही. बोलायचं असेल तर बोला, नाही तर जाऊ द्या मला. नाही तुकोबा थांबा, मला बोलायचंय. काय बोलायचंय देवा? त्यावेळा भगवान परमात्मा बोलू लागले, तुकोबा तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की समाधान वाटतंय. कुणाला समाधान वाटत होतं? देवाला. कुणाकडे पाहिल्यानंतर? तुकोबरायांकडे पाहिलं की भगवंताला समाधान वाटत असतं. भगवंताला समाधान वाटत होतं. विचार करा, भगवंताला समाधान वाटतंय तुकोबरायांकडे पाहिल्यानंतर, मग तुकोबराय किती समाधानात असते. चेहऱ्यावरती तेज झळकतंय, समाधानी चेहरा आहे, प्रसन्न चेहरा आहे. आपल्याकडे आज सगळं आहे, पण आपल्याकडे समाधान नाही. आज कशाचीच कमतरता नाही आपल्याकडे. सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित आहे, कशाचीच कमतरता नाही. आई का बेडरूम में गए तो बेड सेट, हॉल में गए तो टीवी सेट, किचन में गए तो कप सेट, फिर भी सेट आप सेट, जब भी देखो तभी फिक्स रेट. कशाचीच कमतरता नाही आपल्याकडे, पण आपल्याकडे समाधान नाही. आणि एक सांगू का, तुकोबरायांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकत होतं. आणि आपला चेहरा म्हणजे आपला आरसा आहे. आपल्या मनात काय चालू हे आपल्या चेहऱ्यावरून कळतं. तो रमण दर्पण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई रे, दर्पण कहलाई रे, तो दर्पण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई रे, तो रमण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई. भले बुरे सारे करने को, भले बुरे सारे करने को देखे और दिखाए, तो रमण दर्पण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई रे. तो रमण दर्पण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई रे, तो रमण दर्पण कहलाई रे. आपला चेहरा म्हणजे आपला आरसा आहे. आणि मनात काय चालू आहे आपला चेहरा सांगतो. चेहऱ्यावरून कळतं. तुकोबरायांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकत होतं. त्यावेळेला भगवंतांना प्रश्न केला, तुकोबा तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख आणि समाधान कोणामुळे? त्यावेळेला तुकोबराय सांगतात, देवा माझ्या जीवनामध्ये सुख आणि समाधान कोणामुळे सांगू का? त्या वैष्णवांच्या संगतीमुळे. अभंगाचं प्रभाव. वैष्णवा संगती सुख वाटे जया. वैष्णवा संगती सुख वाटे जया. वैष्णवा
जोरदार टाळ्या वाजवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. देवा वैष्णवांच्या संगतीमुळे मला सुख वाटतंय, समाधान वाटतंय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. बाकीचं मला काय माहित नाही देवा, पण वैष्णवांच्या संगतीमुळे मला माझ्या जीवनामध्ये सुख आणि समाधान आहे. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे वैष्णव. कुणाला म्हणायचं वैष्णव? ऐका, एकानं नामदेव महाराजांना प्रश्न केला, महाराज कुणाला वैष्णव म्हणायचं? एखादा जर सुंदर असं गायन करत असेल तर त्याला वैष्णव म्हणता येईल का? त्याला वैष्णव म्हणायचं का? एखादा सुंदर वादन करीत असेल तर त्याला वैष्णव म्हणता येईल का? एखादा यज्ञ करीत असेल तर त्याला वैष्णव होता येईल का? एखादा तीर्थयात्रा करीत असेल तर त्याला वैष्णव होता येईल का? वैष्णव कुणाला म्हणायचं? त्यावेळेला सगळ्या प्रश्नाचे उत्तर नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये दिले. यज्ञ करीसी तरी याज्ञिकची होसी, परिवैष्णवण होसी अरे जन. तीर्थयात्रा करीसी तरी कापडीची होसी, परिवैष्णवण होसी अरे जना. गायन करीसी तरी गायकची होसी, परिवैष्णवण होसी अरे जना. मग वैष्णव नेमकं म्हणायचं कुणाला? त्यावेळेला नामदेव महाराज सांगतात, कुणाला वैष्णव म्हणाय का? नाम म्हणे नाम केशवाचे घेसी, नाम म्हणे नाम केशवाचे घेसी, नाम म्हणे नाम केशवाचे घेसी, नाम म्हणे घेसी तरीच वैष्णव होसी जना. त्यांना म्हणा वैष्णव. अजून सांगू, साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला सांगते वैष्णव कुणाला म्हणायचं आहे का? मला सांगा, आपल्या पायामध्ये काटा भरला तर पायामध्ये काटा भरल्यानंतर किती दिवसांनी कळतो आपल्या पायामध्ये काटा भरलाय? एका महिन्याने. पायामध्ये काटा भरला की कधी कळतं? लगेच कळतं. तशी जर आजची परिस्थिती आपण बघितली तर काटे भरण्याचे दिवसही आता गेले. पहिल्यासारखे दिवस राहिले की आता पहिले ते दिवस होते, अणमानी पायाने फिरावं लागायचं, चप्पल नसायची, गरीब परिस्थिती होती. पण आता राहिली का तशी? आता चप्पलाची किती जोड हे सुद्धा माहिती नाही, एवढे जोड चप्पलांचे घरी. पूर्वीची परिस्थिती होती. आज आपल्याला फिरायला जायला चप्पल वेगळी, बाहेर वापरायची वेगळी, घरात वापरायची वेगळी, किचनमध्ये वापरायची वेगळी, नवऱ्याला हाणायची वेगळी. बरोबर आहे ना? एवढ्या चपला आपल्याकडे. ऐका, पायामध्ये काटा भरला तर पायामध्ये काटा भरलाय कधी कळतं? लगेच कळतं. ऐका, वैष्णव कुणाला म्हणायचं? मला वैष्णव सांगायचंय तुम्हाला. वैष्णव कुणाला म्हणायचं? ऐका, पायामध्ये काटा भरला तर पायामध्ये काटा भरल्यानंतर त्याच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना अंतकरणापर्यंत येऊन पोचतात. ऐका, वैष्णव कुणाला म्हणायचं? दुसऱ्याला दुःख झालं तर ते दुःख दुसऱ्यापुरतं मर्यादित न राहता दुसऱ्याच्या दुःखानं ज्याचं अंतकरण वितळतं, पाझळतं, त्याला म्हणायचं वैष्णव. वैष्णव जन तो तेने
हेच मुचे मागणी मानसाने मानसाशी मानसा समवागणी धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना हेच मुची मागणी ही आपली माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा माणुसकीचा धर्म आहे. तुकोबराय म्हणतात वैष्णवांची संगत मला प्राप्त झाली सुख वाटतंय समाधान वाटतंय. आणि एक सांगू का जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची. माणूस घडतोय संगतीनं आणि माणूस बिघडतो सुद्धा संगतीनं. महिला मंडळ तांदूळ आहे तांदूळ ते तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले ना तर ते तांदूळ देवाच्या चरणाजवळ पोचतात. आणि ऐका त्याच तांदळाने जर डाळीची संगत केली तर त्याची खिचडी झाल्याशिवाय राहत नाही. परिणाम कशाचा आहे संगतीचा आहे. फुटाणे त्या फुटाण्याने जर गुळाची संगत केली ना तर फुटाणे आणि गुळाचा काय बनला जातो प्रसाद बनला जातो. आणि ऐका त्याच फुटाण्यांनी जर बाटलीची संगत केली ना आता मला पुढची सांगण्याची गरज नाही संगतीचा परिणाम आहे. तुकोबराय म्हणतात वैष्णवांची संगत मला प्राप्त झाली आणि वैष्णवांच्या संगतीमध्ये काय करू लागलो अभंगाचं द्वितीय गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे 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 मनाच्या आवडीने मनाचे आनंद आवडीने आवडीने मनाचे आवडीने मनाचे गायनाचे उडे आपुलिया छंदे 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 गायनाची उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. एकदा मोठ्या प्रमाणात आपण भगवंताचे चिंतन करूया. सर्वांनी हात वरती करा. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सर्वांनी एक टाळी एक टाळी. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया हा सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. मोठ्याने मोठ्याने एक टाळी. हा सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया
निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया च्या छंदामध्ये गाऊ लागलो नाचू लागलो मग लाजत असताना तुम्हाला लाजल्यासारखं वाटत नाही का? तुकोबरा म्हणतात लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. आता भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधन दिसत नाही. मग काहू तुकोबरा हे जर सगळं वैष्णवांच्या संगतीमुळे होते तर आमचा काय उपयोग? त्यावेळेला तुकोबरा सांगतात देवा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचा सांभाळ करावा. अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे आता आपुल्या सयासे तुका म्हणे आता आपुल्या सयासे तुका म्हणे आता
आ